राधानगरीमधून आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे, तो म्हणजे राधानगरी ते निपाणी. राधानगरीमधून मोदातिट्टा, आदमापूर, हमीदवाडा मार्गे निपाणी. राधानगरी बसस्थानक पूर्ण बघू शकताय. 4च फलाट आहेत. छोटंसं बसस्थानक आहे, परंतु एकदम स्वच्छ नीटनेटकं आहे. त्या बाजूस चौकशी कक्ष आहे तिकडे. निपाणीला जाण्यासाठी आता 11 वाजता आपल्याला बस लागणार आहे. अकरा वाजून 23 झालेत. आपले निपाणीसाठी गाडी लागलेली आहे. या गाडीने आता आपण प्रवास करणार आहोत. BS6 या प्रकारची इंजिन क्षमतेची गाडी आहे. इकडे कोल्हापूर साईड लागलेली आहे. राधानगरी बसस्थानकातून निघत आहोत. इकडे फोंडा तसेच कणकवलीसाठी व डावीकडे आपण कोल्हापूर रस्त्याने पहिल्यांदा जाणार. सरळ पुढे निपाणी. राधानगरी ते निपाणी 93 रुपये तिकीट दर आहे एका व्यक्तीसाठी. राधानगरी शहरातून आता बाहेर पडलो आहोत. आपल्याला वाटेत जी गावं लागणार आहे ते राधानगरीनंतर सोळांकूर, नरतवडे, सरवडे, मोदातिट्टा, आदमापूर, मुरगुड, लिंगनूर, कापशी, हमीदवाडा व त्यानंतर शेवटी निपाणी. आपल्या प्रवासासाठी अंदाजे 1 तास ते सव्वा तास लागेल व अंतर आहे 45 किलोमीटर. ही जी BS6 या इंजिन प्रकारची गाडी आहे ती ST महामंडळाने स्वतःच्या कार्यशाळेत बनवलेली आहे. राधानगरीला येताना पहिल्यांदा हा छोटासा घाट लागतो. बाजूचा नजारा पाहू शकता. चालक दादा वळणाचा व छोटा रस्ता आहे. हा डाबादला कोल्हापूरसाठी रस्ता जातो व आपण सरळ पुढे निपाणी.
मगाच जो छोटासा घाट चढला तोच आता उतरत आहोत. त्यानंतर सोळांकूर हे गाव लागणार आहे आपल्याला. ते आता जो डाबाला फाटा लागला होता तो भोगावती मार्गे कोल्हापूरसाठी जातो. 2700 रुपये. तुम्ही कसं केलं? आपली मावशी जाऊ दे जरा सावकाश. तेजा मध्ये तुमचा 8,000 रुपये घेतला. वळण आहे ते जरा अरुंद आहेत. सोळांकूर हे गाव आलेलं आहे. सोळांकूर जनावरांना चाऱ्याची वैरणीची व्यवस्था, सुका चारा. आता सुळंबी हे गाव आलेलं, नरतवडे हे गाव आलेलं आहे. म्हणून एक बस आलेली आहे राधानगरी. तरणार आहे काय? पुढे तिकीट बोला. पुढे तिकीट पुढे. दूधगंगा सरवडे गाव आलेलं आहे. डावाला मालवे. सुंदरवाडी उजवाड. आता डाबाला बोरवडे गाव आहे. समोरून एक बस आलो बघा. निप्पाणी राधानगरी निप्पाणी. चालक दादाने वर लावून प्रतिसाद दिला. सुळंबीपासून एवढे गर्दी झाला पूर्ण गाडीवर. समोर आता मुदा तिथं आलेला आहे. डावीकडे कोल्हापूरसाठी व उजवीकडे मुदाळपूर गारगोटीसाठी. आपण मागच्या वेळी कोल्हापूर ते गारगोटी प्रवास केला त्यावेळेस आपण डाबाने आलो. आता आपण या बाजूला सरळ जाणार. समोरून गारगोटी कोल्हापूर बस.
आता लगेचच आत्मापूर येत आहे. मुदाळ तिट्यापासून जवळपास 1 किलोमीटर आहे. आता इथं उड्डाणपूल लागते. तिथं डाबाला संत श्री बाळूमामा यांचे मंदिर आहे. डाबाला आत्मापूरला आता इथं डाबाला बाळूमामांचं मंदिर आहे. इथंच बस पहिल्यांदा थांबले. सगळे पूर्ण गर्दी इथं उतरले. हा आत्मापूर येथील उड्डाणपूल आहे व डाबाला संत श्री बाळूमामा मंदिर आत्मापूर. पहिल्यांदा गर्दी मुदाळ तिट्याला निम्मे उतरले. परत पूर्ण गाडी भरली मुदाळ तिट्यावरून. आता आत्मापूरला बऱ्यापैकी गाडी पूर्ण मोकळी झाली. तर एवढी गाडी पूर्ण मोकळी झाल्या. आता निढोरी गाव आहे. इथं डाबाला रस्ता कागलसाठी जातोय. हा कागलसाठी गर्दी त्यामुळे आपल्याला काय जास्त शूट करता येईल. त्यात आपल्याला वेदगंगा नदी उजव्या बाजूने आले डावीकडे जाते. मुरगुड हे गाव आलेलं आहे. आता मुरगुड हे गाव आलेलं आहे. मुरगुड गावामध्ये उजव्या बाजूला आतमध्ये बस स्थानक आहे. त्यामुळे आतमध्ये गाडी वळलेली आहे उजव्या बाजूला. थोडंसं पुढे जाऊन बस स्थानकातून जाऊन येणार. निपाणी मुदाळ तिट्टा निपाणी शटल बस सेवा. उजव्या बाजूला बस स्थानक. एसटी बस स्थानक मुरगुड. 12 वाजता आपण मुदाळ तिट्टा येथे पोचलो होतो व 12:24 आता आपण मुरगुड बस स्थानक येथे आहोत. पूर्ण बस स्थानक. ही जी बस आहे ते कागल मुरगुड कागल आपल्या पुढे आलते बा. निढोरीमध्ये 9001 नंबर आहे. बस एवढी भरलेली आहे. फलाट क्रमांक 3 वरती निपाणसाठी बस लागते. 5 मिनिट थांबून आता निघत आहोत मुरगुड बस स्थानकातून. 12:30 वाजलेत. अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला. 1 तास पूर्ण झाला आपला प्रवास. आजचे आपले वाघ दादा व हे चालक दादा. ही जी आहे ती राधानगरी निपाणी आहे. परत राधानगरी चाललेली आहे. मुरगुड बस स्थानकातून पुन्हा बाहेर मुख्य रस्त्याला जात आहोत. वर आहे निपाणी बस आणि मुरगुडमधून बाहेर निघत आहोत. समोरून पण एक बस आलेली आहे भोजापूरला. उजव्या बाजूला यमगे गाव आहे. आम्हाला दिली की 59 दिला गेला पिक्चर घेऊन गेलो ती. हॅलो सुरुपली हे गाव आलेलं आहे. हॅलो हॅलो कुरुकली हे गाव आलेलं आहे. डावा बाजूस बाणगे व उजवीकडे सोनगे. डावा बाजूला बस्तवडे गाव आहे. उजव्या बाजूला हमीदवाडा. डावा बाजूला खडकेवाडा. उजव्या बाजूला रस्ता लिग्नूर कापशीसाठी जातो. तसेच सेनापती कापशी म्हणून पण गाव आहे ते पुढेच आहे उजव्या बाजूने गेल्यानंतर.
आता आपण कर्नाटक राज्यात प्रवेश केला. आता आपण कर्नाटक राज्यात प्रवेश केला. तालुका निप्पाणी, जिल्हा बेळगाव. व मगाशी कागल तालुक्यात होतं, त्याच्या अगोदर थोडासा बुजरगड तालुका व जिथून निघलो तो राधानगर तालुका. तिथून आता निप्पाणी शहर चालू होते. डाबाला कोडणी हे गाव आहे. समोर आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लागला. डावीकडे कागल कोल्हापूरसाठी व उजवीकडे बेळगावसाठी. सरळ पुढे चिक्कोडी. पूर्वी चिक्कोडी तालुका होता, आता निप्पाणी तालुका केलेला आहे. तसेच आता डाव्या बाजूस कोडणी या गावासाठी रस्ता दाखवला. तिथंच उजव्या बाजूला देवचंद महाविद्यालय आहे. त्याचं क्रीडांगण जे आहे ते कर्नाटक राज्यात आहे व जी इमारत आहे ती महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे जवळजवळच सीमा लागून आहेत महाराष्ट्र व कर्नाटक निप्पाणी शहराच्या. लगेचच पुढे बसस्थानक आहे, जवळच आहे. आता मुख्य बसस्थानक चौक आलेला आहे. सरळ पुढे रस्ता चिक्कोडीसाठी जातो. डावीकडे बसस्थानक आहे. निप्पाणी बसस्थानक डाव्या बाजूला. निप्पाणी बसस्थानक आपण पोचलो आहोत. 1:05 झालेली आहेत. पोचलो आहोत आपण निप्पाणीमध्ये व आपल्याला वेळ लागला 1 तास 35 मिनिटे. 11:30 वाजता आपण निघलो होतो राधानगरी येथून व आता 1:05 झाले आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आता निप्पाणी बसस्थानकात रत्नागिरी बेळगाव गाडी बेळगावसाठी निघालेली आहे. निप्पाणी बसस्थानकात या बाजूला पुणे व इकडे इचलकरंजीसाठी, पलीकडच्या बाजूला बेळगावसाठी वगैरे लागतात. या ज्या पुणे जाणार बस आहेत त्या इथे थांबतात. त्या आजरा, उत्तूर, गडहिंग्लजसाठी जाणाऱ्या, परत खाली सावंतवाडी, पणजीसाठी जाणाऱ्या गाड्या इथे लागतात. कागल, निप्पाणी त्या पण बस, महाराष्ट्र बस या बाजूला लागतात. निप्पाणी बसस्थानक मुख्य प्रवेशद्वार, मुख्य आत जाण्यासाठीचा मार्ग. या बाजूने बस आत येतात, त्या बाजूने बाहेर पडतात. ते मुख्य चौकशी कक्ष आहे व उजव्या बाजूला व डाव्या बाजूला अशा दोन्ही बाजूला बस लागतात. या बाजूने आल्यानंतर इकडे थोडंसं बसण्यासाठी जागा आहे. इकडे खाद्यपदार्थाचे दुकान आहेत. या बाजूस 6 व या बाजूस 6 असे 12 फलाट आहेत व त्या बाजूला 4 आहेत. आपले महाराष्ट्र एस टी लागते तिथं. तिथे इचलकरंजी लागत्या. इकडे पुणे वगैरे. या इकडे बेळगाव व खाली दांडेली, कारवार खाली जाणारे सगळे. 2 वाजत आलेले आहेत व समोर आपल्याला चिपळूण, कोल्हापूर, बेळगाव ही चिपळूण आगाराची गाडी निप्पाणी बसस्थानकात आलेली आहे.